वेलकम टू माय चॅनल लर्न इंग्लिश थ्रू मराठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिपोजिशन ॲट, ऑन, इन यांचा वापर कधी करायचा. ॲट, ऑन आणि इन. ॲटचा वापर ज्यावेळेस आपल्याला टाईम, लोकेशन सांगायचं असेल त्यावेळेस आपण ॲटचा वापर करतो. ऑनचा वापर बघा, डेज, डेट्स असं दर्शवायचं असेल त्यावेळेस आपण ऑन वापरतो. आणि इन, सीझन्स, मंथ्स किंवा इयर यांचा उल्लेख करायचा असेल त्यावेळेस आपण इनचा वापर करतो. बघा, या ठिकाणी डॅश डॅश 9 PM या ठिकाणी टाईम सांगितलेला आहे, त्यामुळे आपल्याला वापरावं लागेल ॲट 9 PM. डॅश डॅश मंडे, मंडे म्हणजे या ठिकाणी डे, त्यामुळे आपल्याला वापरावं लागेल ऑन. द टेम्पल हे आहे लोकेशन, त्यामुळे या ठिकाणी वापरावं लागेल ॲट. ऑक्टोबर या ठिकाणी आहे डेट, डेटसाठी आपल्याला वापरावं लागेल ऑन. जुलै म्हणजे मंथ, त्यामुळे आपल्याला वापरावं लागेल इन जुलै. अ रेनी डे, डे, त्यामुळे डे असल्यामुळे ऑन अ रेनी डे. 2026 इयर, त्यामुळे वापरावं लागेल इयरसाठी आहे इन. सॅटरडे नाईट हा आहे डे ऑफ द पार्ट, त्यामुळे या ठिकाणी वापरावं लागेल ॲट. समर, समर या ठिकाणी आहे सीझन, समर म्हणजे सीझन, त्यामुळे वापरावं लागेल इन समर. Thanks for watching. Like, comment and subscribe.